अहिल्यानगरमधील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली रद्द व्हावी यासाठी पालक संघ समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसह पालकांचे ब्रूडगाव रोडवरील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या कार्यालयासमोर मागील 2 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। आज मनोगत व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांना भावना अनावर झाल्या, डोळ्यात अश्रू आले। आम्हाला लंके सर हवेत, काहीच नको बाकीचं। आम्ही आजपासून इथंच आहोत। पावसाचं वातावरण झालं तरी आम्ही इथंच आहेत। लंके सर आम्हाला इथं पाहिजेत। इथं सगळेजण आहेत पण लंके सर नाहीये। मला लंके सर पाहिजेत। लंके सर पाहिजेत आम्हाला। आम्ही इथं थांबलो नसतो मग लंके सर असते तर। ते आल्याशिवाय मी कोणत्याच शाळेमध्ये जाणार नाही। आमच्या मुख्याध्यापकांना रिटर्न पाठवा। नाही तर आमचे दाखले पण रिटर्न द्या। आम्ही इथे राहणार नाही। आम्हाला घर पाहिजे आमचे। आम्हाला घर पाहिजे। आम्हाला घर पाहिजे। पालकांनी लंके सर कम बॅक अर्थात लंके सर पुन्हा या अशा घोषणा दिल्या। 2 दिवसांमध्ये कुठलेही ठोस आश्वासन पालक समितीला मिळालेले नाही। शिवाजीराव लंके यांची शैक्षणिक कार्यपद्धती पाहून आम्ही आमच्या मुलांचा प्रवेश शाळेमध्ये घेतला। आम्हाला जर माहीत असते की सरांची बदली होणार आहे तर आम्ही प्रवेश घेतले नसते, असे खडे बोल पालकांनी रयतच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडके यांना सुनावले। नमस्कार, मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा पालक बोलतोय। रयत शिक्षण संस्थेने आमची सरळ फसवणूक केली आहे। शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत लोकांचे ॲडमिशन घेईपर्यंत लंके सर त्या शाळेत होते आणि त्या सरांकडे पाहून बऱ्याचशा लोकांनी म्हणजे ज्या लोकांनी ॲडमिशन घेतले त्या सरांचं नाव ऐकून त्यांचा प्रशासकीय अनुभव, त्यांची काम करण्याची पद्धत पाहून तिथे ॲडमिशन घेतलेले आहेत। आणि ॲडमिशन काय फुकट घेतलेले नाहीत, आम्ही पैसे देत आणि संस्थेने आमची याच्यात सरळ फसवणूक केलेली आहे। या शैक्षणिक वर्ष सुरू झालं, ज्या माणसाच्या नावावर तुम्ही ॲडमिशन घेतले, गोळा केले, शाळा सुरू केली, त्या माणसाला तुम्ही दुसरीकडे टाकताय। याच्यात आमची सरळ फसवणूक आहे। आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही ज्यांच्याकडे पाहून तिथे ॲडमिशन घेतलं, किमान आमचं एक शैक्षणिक वर्ष पूर्ण होतं ते शिक्षक आम्हाला त्या शाळेत पाहिजे। पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा प्रशासकीय निर्णय घ्यायला मोकळे, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळा पाहायला मोकळे। सन्माननीय रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके साहेब यांची बदली झाल्यामुळे पालकांचं गेल्या 28 तारखेपासून निवेदन आणि गेले 2 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गाने। परंतु संस्थेच्या धोरणानुसार लंके साहेबांची बदली केलेली आहे आणि यामुळे पालकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत। या ज्या भावना आहेत ह्या भावना जशाच्या तशा संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे मी पोहोच करत आहे आणि संस्थेच्या माध्यमातून पालकांच्या ज्या मागणी आहे त्या मागणीविषयी सकारात्मक दृष्टीने विचार करण्याचा प्रयत्न करतोय। अनेक पालकांचं मत असं की आम्ही लंके सरांकडे पाहून ऍडमिशन घेतलं, कमीत कमी त्यांना 1 वर्ष संधी द्यायला हवी असं त्यांचं मत आहे। यावर काय बोला? नाही, हा निर्णय जो असतो तो विभागीय कार्यालयाचा नसतो, हा मध्यवर्ती कार्यालयाचा निर्णय असतो। मध्यवर्ती कार्यालयाने निर्णय फिरवला तर ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे। दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी झाडाखाली विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती। रयत शिक्षण संस्था सातारा या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर।